नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र यातील तिसरा पाठ भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही चेक करा। तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये 1, भारताचे रिकामी जागा हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात। पर्याय आहेत अ, प्रधानमंत्री, ब, राष्ट्रपती, क, संरक्षण मंत्री आणि ड, राज्यपाल। तर याचा योग्य पर्याय आहे ब, राष्ट्रपती। दुसरा प्रश्न, भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल। यामध्ये पर्याय आहेत अ, भूदल, ब, तटरक्षक दल, क, सीमा सुरक्षा दल आणि ड, जलद कृती दल। तर याचा योग्य पर्याय आहे ब, तटरक्षक दल। तिसरा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी रिकामी जागाची स्थापना करण्यात आली। पर्याय आहेत अ, BSF, ब, CRPF, क, NCC, ड, RF। तर याचा योग्य पर्याय आहे क, NCC। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चुकी बरोबर ते कारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1, मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे। तर उत्तर आहे हे विधान बरोबर आहे। तर यामागचं कारण पाहूया। 1, सामान्य माणसात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्याच असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो। 2, अशी दहशत निर्माण करून आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे दहशतवादी साध्य करतात। 3, दहशत पसरवून आपला प्रभाव निर्माण करणे, गैरकृत्य करणे हे हेतू त्यात दडलेले असतात। त्यामुळे मानवी सुरक्षितता धोक्यात येते, म्हणून दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे। दुसरा प्रश्न, प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते। तर हे विधान बरोबर आहे, कारण 1, परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात। 2, त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते। राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते। तिसरा प्रश्न, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत। तर हे विधान चूक आहे, कारण 1, काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानने आजपर्यंत 4 वेळा भारतावर आक्रमण केले। 2, पाकिस्तान नेहमीच भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो। 3, सिंधू नदी पाणी वाटपाबाबत भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक वर्ष तंटा चालू आहे। त्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्या सीमावादासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत। तिसरा प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यामध्ये 1, जलद कृती दलाचे कार्य। उत्तर आहे 1, संरक्षण दलांना सहाय्य करण्यासाठी जी निमलष्करी दले स्थापन करण्यात आली आहेत त्यात जलद कृती दलाचा समावेश होतो। 2, बॉम्बस्फोट, दंगे अशा स्फोटक परिस्थितीत सापडलेल्या जनतेला मदत करणे। 3, देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास अशा परिस्थितीत वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम करणे। दुसरा प्रश्न आहे मानवी सुरक्षा। उत्तर आहे 1, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नव्हे तर देशात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा हा नवा विचार शीतयुद्धानंतर पुढे आला। 2, यात निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे याचा समावेश होतो। 3, अल्पसंख्य व दुर्बलांचे रक्षण ही बाब मानवी सुरक्षेत समाविष्ट असते। तिसरा प्रश्न आहे गृहरक्षक दल।
उत्तर आहे 1. गृहरक्षक दल ही सैनिकी जीवनाचा अनुभव देणारी संघटना स्वातंत्र्यपूर्व काळातच स्थापन झाली. 2. 20 ते 35 वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास स्वेच्छेने या दलात सहभागी होता येते. 3. गृहरक्षक दल पोलिसांच्या बरोबरीने अनेक मानवी व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना उपयोगी पडते. चौथा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो? उत्तर पाहूया. राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका निर्माण होतो. 1. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास. 2. दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास. 3. धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण केल्यास. 4. देशात दहशतवाद वाढल्यास. 5. राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद, पाणी वाटपावरून वाद वाढल्यास. दुसरा प्रश्न सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. त्यामध्ये 1. देशाच्या सीमांचे शत्रूपासून संरक्षण करणे. 2. सीमा भागात होणारी तस्करी रोखणे. 3. सीमेवर गस्त घालणे. 4. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. तिसरा प्रश्न आहे मानवी सुरक्षा म्हणजे काय? त्यामध्ये 1. देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. 2. मानवी सुरक्षेत माणसाचे सर्व धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या संधी देणे अपेक्षित असते. प्रश्न 5. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये 1. सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. तर हा तक्ता आपण सविस्तर पाहूया. सुरक्षा दलाचे नाव, कार्य, प्रमुख आणि सध्या कार्यरत प्रमुख मे 2023 मधले आपण या ठिकाणी सांगणार आहोत. तर सुरुवातीचा दल आहे भूदल. कार्य आहेत भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करणे. त्याचे प्रमुख असतात जनरल आणि सध्या कार्यरत असलेले प्रमुख आहेत मनोज पांडे. त्यानंतर दुसरं सुरक्षा दलाचं नाव आहे नौदल. त्यांचं कार्य आहे भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे. त्याचे प्रमुख ॲडमिरल आणि सध्या कार्यरत असणारे त्याचे प्रमुख आहेत VR चौधरी. तिसऱ्या दलाचं नाव आहे वायुदल. कार्य आहेत भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. तर याचे प्रमुख असतात एअर चीफ मार्शल आणि सध्या कार्यरत असलेले प्रमुख आहेत R हरिकुमार. त्यानंतर यातीलच दुसरा प्रश्न आहे भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साहाय्याने दाखवा. तर सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने काय काय आहेत ते पाहूया. तर पहिलं आहे दहशतवाद. त्यानंतर पाकिस्तानचे आव्हान, भारत चीन यांच्यातील तणाव आणि शेवटी आहे अंतर्गत हिंसक चळवळी. तर ही काही आव्हाने आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आल्या लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वीच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहेत. त्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या विषयातील हव्या त्या पाठाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.